आमदार नाना पटोले साहेब. Yes. अध्यक्ष महाराज, अंतिम आठवडा प्रस्तावाच्या वर मी या ठिकाणी बोलायला उभा आहे. अध्यक्ष महाराज, मी सुरुवातीलाच मी आकड्यावर आता सध्या जाणार नाही, पण माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी नागपूरच्या प्रकरणामध्ये जे काही मुद्दे मांडलेत आणि त्या दिवशी मी त्यांना म्हणालो होतो की मला एक मुद्दा तुमचा सुट्टी आहे, मला त्या मुद्द्यावर बोलायला संधी दिली तर आपल्याला आताच इथं क्लिअर करता येईल. अध्यक्ष महाराज, नागपूरचा एक मुद्दा जो सुटतोय तो वारंवार, अध्यक्ष महाराज, जी घटना झाली, जी दंगल झाली, त्या दंगलीचं मी समर्थन करणार नाही आणि कदापि ते करता येणार नाही. अध्यक्ष महाराज, पण दंगल कोणी निर्माण केली आणि दंगल कुठून सुरुवात झाली त्या गोष्टीचं माननीय मुख्यमंत्र्यांच्या एकही स्पष्टीकरणामध्ये ते वाक्य आलं नाही. अध्यक्ष महाराज, ती घटना अशी झाली, मी परवा पण बसल्याने बोलत होतो आणि त्यांनी त्याच्यात उत्तरात सांगितलं की जे काही हिरवी चादर होती ती हिरवी चादर आयात नव्हती, म्हणजे पवित्र नव्हती आणि ते पेटवण्यात आली, अशा पद्धतीचं त्यांनी उत्तर सांगितलं. अध्यक्ष महाराज, ते आयात होती की नव्हती मी त्याच्या खोलात आता जात नाही, पण अध्यक्ष महाराज त्या ठिकाणी पोलीस होते. आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्ये जेव्हा असे या पद्धतीचे आंदोलन होतात आणि प्रतिकारात्मक आपण एखादी वस्तू पेटवतो तर पोलीस त्याला कब्जात घेते, पण अध्यक्ष महाराज त्या ठिकाणी पोलीस होते आणि पोलिसांनी ती जी काही प्रतिकात्मक बनवलेली वस्तू होती ती का ताब्यात घेतली नाही? पोलिसांना मारलं, त्यांना काही सोडायचं नाही, तसंच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, त्याचंही समर्थन आम्ही करू. पोलिसांवर हात उचलता येत नाही, पण त्या ठिकाणी पोलीस होते आणि त्या पोलीस असताना त्यांनी त्या प्रतिकारात्मक वस्तूला त्या ठिकाणी आपल्या कब्जात का घेतली नाही? आणि समजा ती घेतली असती अध्यक्ष महाराज तर ही घटना झाली नसती आणि नागपूर सारख्या शहराला, आमचं नागपूर शहर हे शांतप्रिय अध्यक्ष महाराज, मी त्या ठिकाणी लोकसभेची निवडणूक लढलेलो, मला माहिती आहे की नागपूर सर्वधर्म समभावाला मानणार आहे. ही पहिल्यांदा घटना झाली अध्यक्ष महाराज. योगायोगानं राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे गृहमंत्री त्या नागपूरचे आहेत आणि अध्यक्ष महाराज त्या ठिकाणी घटना जी झाली ती त्या ठिकाणी आमच्या मुख्यमंत्र्याचं बालपण गेलं त्या भागात अध्यक्ष महाराज. आणि अध्यक्ष महाराज त्या ठिकाणी ह्या पद्धतीची घटना व्हावी. अध्यक्ष महाराज, या सभागृहात ना गृह राज्यमंत्री आहे आणि कोणीच नाही आहे. अरे तुम्ही आहात, मला माहिती आहे, तुम्ही माहिती देणार तिकडे, पण जे काही असते अंतिम आठवड्यामध्ये मंत्री महोदय, जी काही मंत्री महोदय जे काही पद्धत असते, आपली परंपरा असते, त्या परंपरेला जोपायचंच नसेल आणि पाशवी बहुमतावरच तुम्हाला ढकलून न्यायचं असेल, मी सुधीर भाऊचं अनेक मुद्दे मी दाखवेल इकडे असताना ते काय काय बोलत होते त्यावेळेस, पण आम्हाला त्या जोरात बोलता येत नाही आणि त्या पद्धतीनं सांगता येणार नाही. पण मी तुम्हाला सांगतो अध्यक्ष महाराज, नागपूरला पेटवण्यामध्ये सरकारच जबाबदार होतं हे मी या ठामपणे या ठिकाणी सांगतो. अध्यक्ष महाराज, ती घटना जी होती त्या घटनेला आपण त्या ठिकाणी थांबवलं असतं, ती जी हिरवी चादर काय असेल त्याचं जे प्रतिकारात्मक त्यांनी तयार केलेली होती, ती प्रतिकारात्मक ती व्यवस्था त्या ठिकाणी पेटवली गेली नसती तर नागपूरला दंगल घडली नसती. हा माझा आरोप नाहीये, ही वस्तुस्थिती मी या ठिकाणी सदनात मी आणतो अध्यक्ष महाराज, आणि त्याचं उत्तर गृहमंत्र्यांनी या ठिकाणी द्यावं ही या ठिकाणी मी मागणी करतो अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज, एक गोष्ट आपण पाहतोय की राज्यामध्ये अनेक आमदार आणि अनेक या सरकारचे सहकारी जे कोणी असतील कार्यकर्ते, त्यांना Y+ सिक्युरिटी दिली गेलेली आहे. मधल्या काळामध्ये मी पेपरला आणि माध्यमात वाचलं, हे सरकार आल्यानंतर या सरकारने ज्या आमदारांना Y+ सिक्युरिटी दिलेली होती ती बंद केली असं सांगितलं. अध्यक्ष महोदय, आम्हाला वाटलं की राज्यात पोलीस कमी आहेत, काही कोणाला थ्रेट नाही, पण त्यावेळेस जे काही घटना झाली मागच्या 2.5 वर्षाच्या पहिले, त्या घटनेमध्ये काही आमदारांना थ्रेट आली असेल, त्यांच्या घरावर हमले व्हायला लागले होते म्हणून दिली होती. पण अध्यक्ष महाराज, मुख्यमंत्र्यांनी जाहीर करून सुद्धा अजूनपर्यंत अनेक आमदारांना Y+ सिक्युरिटी आहे. एकीकडे जनतेच्या रक्षणासाठी पोलीस नाही, पण या आमदारांना कुठली थ्रेट आहे?
आणि कुठल्या कारणाने या आमदारांना आणि त्यांच्या जे पक्षाचे काही नेते आहेत जे कुठलेही काही नाहीत त्यांना कुठल्या आधारावर यांनी वायप्लस सिक्युरिटी दिलेली आहे त्याचं उत्तर सुद्धा या ठिकाणी दिलं पाहिजे। हा जनतेचा पैसा आहे, जनतेच्या घामाच्या पैशाची या पद्धतीने उधळपट्टी या सरकारला करता येणार नाही अध्यक्ष महाराज। आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी प्रश्नाच्या उत्तरामध्ये सांगितलं पाहिजे की किती या राज्यातल्या आमदारांना वायप्लस सिक्युरिटी आहे, यांच्या पक्षाच्या नेत्यांना आहे आणि कुठल्या आधारावर आहे आणि कशासाठी आहे, त्याची कारण काय, काय थ्रेट आहे, हे थ्रेट त्यांनी आम्हाला सांगितली पाहिजे आणि कशासाठी उद्धटपट्टी चालली त्याचं उत्तर आम्हाला दिलं पाहिजे अध्यक्ष महाराज। नाही कोणी असो XYZ अध्यक्ष महाराज, या ठिकाणी मला आठवतं अध्यक्ष महाराज की हे सरकार आल्या आल्या नागपूरच्या अधिवेशनाच्या काळातला तो काळ होता अध्यक्ष। पहिल्या दिवशीपासून आम्ही तो विषय लावून घेतला अध्यक्ष महाराज, बीड आणि परभणीचा। माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याच्यात उत्तर दिलं आणि मुख्यमंत्र्यांनी उत्तर देत असताना सोमनाथ सूर्यवंशीचं उत्तर देत असताना सांगितलं की त्याला दम्याचा त्रास होता आणि दम्याच्या त्रासामुळे त्यांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला। अध्यक्ष महाराज, परवा आपल्याला जे चौकशीच्या अंती आपल्याला जो रिपोर्ट आला तो अध्यक्ष महाराज, त्या रिपोर्टामध्ये आपल्याला त्याच्यात स्पष्ट आलं की सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू हा त्याला मारल्यामुळे त्याचा मृत्यू झाला। अध्यक्ष महाराज, मुख्यमंत्र्यांनी सर्रास त्या ठिकाणी उत्तर देत असताना सांगावं की सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू दम्याच्या आजाराने झाला आणि आता जो रिपोर्ट येतो आहे तो रिपोर्ट समजा त्याच्या मारण्यामुळे झाला असेल, पोलीस कोम्बिंगमुळे झाला असेल, तर अध्यक्ष महाराज त्या पोलिसांवर काय कारवाई केली? कोणाचे आदेश होते? मुंबईमधल्या बसलेल्या डीजी ऑफिस मधून आदेश होते की मंत्र्यांकडून आदेश होते? त्याचं उत्तर पण मिळालं पाहिजे। एका मागासवर्गीय मुलाचा मृत्यू होणं, लॉच्या विद्यार्थ्याचा मृत्यू होणं, त्याला जबाबदार सरकार नाही अध्यक्ष महाराज? सरकारने उत्तर द्यायचं नाही त्याचं? कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न नाही आहेत महाराष्ट्रामध्ये? सत्ता पक्षाचे आमदार सांगतात की अशा पद्धतीचा अंतिम आठवडा प्रस्ताव येतोय। जनभावना या ठिकाणी आम्ही अंतिम आठवड्यातून मांडलेल्या आहेत अध्यक्ष महाराज। हे महाराष्ट्राच्या जनतेच्या भावना आहेत, त्याची यांना थट्टा करायची असेल तर करू द्या पाशवी बहुमताच्या आधारावर, पण वास्तविकता याच्यामधली हीच अध्यक्ष महाराज। हा जनतेच्या भावनेचा अंतिम आठवडा प्रस्ताव आम्ही या ठिकाणी मांडलेला अध्यक्ष महाराज। अध्यक्ष महाराज, मग संतोष देशमुखांचा प्रश्न असो, सोमनाथ सूर्यवंशीचा असो, त्याचा खुलासा माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी करावा ही मागणी या ठिकाणी मी अध्यक्ष महाराज या ठिकाणी करतोय। अध्यक्ष महाराज, त्या दिवशी उत्तरामध्ये सांगण्यात येत होतं आम्हाला अध्यक्ष महाराज की राज्यामध्ये पोलिसांची मंजूर जी संख्या आहे आज राज्यात 2,19,822 आहे अध्यक्ष महाराज, पण प्रत्यक्षात 1,98,870 पदे भरली गेलेली आहेत आणि 21,108 पदे रिक्त आहेत अध्यक्ष महाराज। हे किती दिवसात भरले जातील? पण अध्यक्ष महाराज, याच्यामध्ये विशेष करून अध्यक्ष महाराज एक गोष्ट महत्त्वाची आहे की महिला पोलिसांची संख्या फार कमी अध्यक्ष महाराज। अध्यक्ष महाराज, महिला पोलिसांची संख्या 36,900 इतकी असून एकूण पुरुष पोलिसांच्या तुलनेत ही प्रमाण 18.10% इतकी कमी आहे अध्यक्ष महाराज। अध्यक्ष महाराज, आमचं सरकार असताना आणि विशेष करून राज्याचे गृहमंत्री RR पाटील असताना त्यावेळेस विलासराव देशमुख साहेबांच्या काळामध्ये ही योजना आणली गेली होती अध्यक्ष महाराज। महिलांचं स्थान सुद्धा बरोबरीने असावं हा मुद्दा त्या ठिकाणी घेऊन या राज्यामध्ये काम सुरू झालं, पण आज आपण पाहतोय की 18.10% इतके कमी महिला पोलिसांची संख्या या ठिकाणी पाहायला मिळते अध्यक्ष महाराज। अध्यक्ष महाराज, राज्याची एकूण लोकसंख्या अंदाजित 12,83,00,000 असून त्या तुलनेत दर लाख लोकसंख्ये मागे पोलिसांची संख्या केवळ 155 इतकी कमी आहे अध्यक्ष महाराज। अध्यक्ष महाराज, या ठिकाणी मी जास्त आकड्यात न जाता विशेष करून मी आज सकाळी आमचे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या बद्दल
एक कुणाल कामरेंनी ज्या पद्धतीनं कॉमेडी शोच्या माध्यमातून त्यांच्यावर काही कविता बोलली आणि त्याच्यावरचा आपण सभागृहामध्ये उद्रेक होताना पाहिला। अध्यक्ष महाराज, माझा सवाल आहे, कोणाच्याही व्यक्तिगत याच्यामध्ये अशा टिप्पणी करण्याचा कोणाला अधिकार नाही। व्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्याचा उलटा फायदा कोणी घेऊ नये या गोष्टीशी आमची पण सहमती आहे अध्यक्ष महाराज। पण डॉक्टर प्रशांत कोरटकर त्याचं काय, सोलापूरकरचं काय, त्याच्याबद्दल ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल आक्षेपार्ह त्यांनी वाक्य केलं। अहो त्या कोरटकरनी तर मी ऐकलं असेल, दादा तुम्ही पण ऐकलं असेल, ब्राह्मण मुख्यमंत्री आहे महाराष्ट्राचा, आम्ही एकेकाला पाहून घेऊ असं म्हणतोय हा कोरटकर। गाडी कोणती आहे त्याच्याकडे? ती गाडी जी आहे ती मोतेवार आहे ना, आपला महेश, त्याच्या ज्या प्रॉपर्ट्या जप्त केल्या त्या महेश मोतेवारची गाडी घेऊन फिरतो तो। सगळ्या IPS अधिकाऱ्याची दोस्ती आहे त्याची। कोरटकरला जमानत नाही, त्याला कोर्टाने नाही दिली बेल, का नाही अटक केली त्याला अजूनपर्यंत? मी शिंदे साहेबांच्या बद्दल कोणी आक्षेपार्ह केलं असेल त्याचं मी समर्थन करणार नाही, पण छत्रपतीच्या विरोधात ज्या माणसाने ज्या पद्धतीने घाणेरडा तो बोलला, जे टेप आपण सोशल मीडियावर पाहतोय, का आमचं रक्त सळसळत नाही? का कोरटकरला आम्ही काही केलं नाही? का आम्ही सोलापूरकर कारवाई केली नाही? त्याचं उत्तर का देणार नाही तुम्ही? त्याचं काय उत्तर देणार नाही? त्याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल। कोरटकरला का अटक केली नाही? तो कोणाचा हस्तक आहे? त्याच्यासोबत पोलीस फिरतात। सोलापूरकर कोणाचा सोबती आहे? त्याच्यावर का कारवाई केली नाही? त्याच्याबद्दलचा उद्रेक व्हायला पाहिजे ना, त्याचं आज सकाळी झालं तसं व्हायला पाहिजे होतं ना, नाही होणार। अध्यक्ष महाराज, पाशवी बहुमताच्या आधारावर मी करणं या पद्धतीचं जे काही वातावरण या महाराष्ट्रात चाललेलं आहे, या सभागृहात चाललेलं आहे, हे महाराष्ट्र बघते आहे, हे तुम्हाला आम्हाला विसरता येणार नाही। काही अमरपट्टा बांधून नाही आलात तुम्ही लोक, आणि कसं आलात उद्या आपण संविधानावर बोलू त्यावेळेस मी बोलणार आहे। पण मी आज या ठिकाणी आपल्याला सवाल जे विचारतो, प्रशांत कोरटकरला का अटक केली गेली नाही? कोणाचा हस्तक आहे? कोणाचा पिल्लू आहे? सोलापूरकर कोणाचा पिल्लू आहे? त्याच्याबद्दलचं काय तुम्ही काय सरकार काय करताय? छत्रपतीचा अपमान करण्याचा अधिकार याला कोणी दिला? कोणी दिला? या प्रश्नाचं उत्तर मला पाहिजे अध्यक्ष महाराज। महाराष्ट्र पाहतोय, असं एकतर्फा नाही करता येणार तुम्हाला। दादा म्हणतात परवा की मुसलमानाकडे कोणी डोळे काढले तरी मी पाहून घेईन। बाकीचे लोक काय म्हणतात मुसलमानाबद्दल? काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? दादानी समर्थन करायचं, मला त्याचा विरोध नाही, पण काय चाललंय या सरकारमध्ये? एक हिंदू एक मुसलमान, ओ महाराष्ट्रामध्ये काय चाललं काय? याचं उत्तर देणार नाही तुम्ही लोक? महाराष्ट्र दहशतीमध्ये आहे आणि आम्हाला सांगण्यात येतं सरकारकडून, तुमच्यावर येणार नाही, आम्हाला सांगण्यात येतं की तुम्ही असं करू नका, नाही तर महाराष्ट्रात उद्योग येणार नाही। अहो काय तुम्हीच लोक वातावरण खराब करताय ना, आमच्यावर दोष देऊन काय चालणार तुमचं? तुम्हीच लोक महाराष्ट्रामध्ये वातावरण खराब करताय, हे तुम्हाला नाकारता येणार नाही। उपमुख्यमंत्री एक बोलतात, मुख्यमंत्री एक बोलतात, आपण एक बोलतात, सगळेजण एक एक बोलतात आहे। सगळ्यांनी आपलं आपलं दुकान लावायचं काम सुरू केलेलं आहे। बाकी काय चाललंय या महाराष्ट्रात? कधी नव्हता हो महाराष्ट्र असा। आणि म्हणून मला आपल्याला जे काही मी प्रश्न विचारले त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यावं लागलं अध्यक्ष महाराज। पण या सरकारमध्ये मी पाहिलं अध्यक्ष महाराज, हे 3-4 आठवड्याचं अधिवेशन आपण या ठिकाणी होतंय। आम्ही अनेक आरोप केलेत अध्यक्ष महाराज भ्रष्टाचाराचे। भ्रष्टाचाराचे आरोप करताना सुद्धा अध्यक्ष महाराज त्याचं उत्तर दिलं जात नाही, उत्तर दिलं नाही जात। अध्यक्ष महाराज, मी टोलच्या बद्दलचा एक प्रश्न उपस्थित केला होता अध्यक्ष महाराज। MPIPL नावाची संस्था आहे, ही बँक करप्ट अध्यक्ष आहे। मुंबईचे सगळे टोलचा त्याला ठेका आहे। 6,000च्या वर पैसे वसूल केलेत आणि यांचा अनिल गायकवाड नावाचा अधिकारी तो अजून शासनाकडे प्रस्ताव पाठवतो, त्याला अजून पुन्हा 10 वर्षाची मुदत वाढवा, नाहीतर त्यांना 2,100 कोटी रुपये द्या।
काय राज्याची तिजोरी लुटतात. एकीकडे राज्याच्या तिजोरीमध्ये पैसे नाहीत म्हणून शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं जात नाही. लाडक्या बहिणीला 2100 रुपये दिले जात नाही. तिजोरी तपासून आम्ही सांगू. मग हे कोण जावं आहेत तुमचे? त्याचं उत्तर का सरकार देत नाही? अध्यक्ष महाराज, सरकार उत्तर देत नाही. यांना सांगितलंय भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, त्याच्यावरचं साधं उत्तर द्यायला सरकार तयार नसेल तर या सरकारचं याच्यामध्ये सरकार याच्यामध्ये सहभागी आहे का, हा प्रश्न या निमित्तानं निर्माण होतो. अध्यक्ष महाराज, मुंबईचे टोल जे आहे अध्यक्ष महाराज, त्या मुंबईकरच नाही तर महाराष्ट्राची जनता या ठिकाणी येतं. महाराष्ट्राच्या जनतेला लुटायचं काम या सरकारच्या माध्यमातून होत असेल ते उघड्या डोळ्यांनी बघता येणार नाही. म्हणून ही जी टोल संस्था जी आहे, कंपनी आहे, या कंपनीवर बँक करप्टेड आहे, तरी तुमचा अनिल गायकवाड त्याची शिफारस करतो. तुमचे प्रधान सचिव त्याला मान्यता देते आणि मग फायनान्स विभागाला जाऊन पुन्हा त्याला 2100 कोटी रुपये पुन्हा द्यायचं आणि राज्याची तिजोरी लुटायची, अशा पद्धतीचं काम या सरकारमध्ये चाललेलं आहे. मला याचंही उत्तर आपल्याला या ठिकाणी पाहिजे अध्यक्ष महाराज. दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे अध्यक्ष महाराज, मागच्या सरकारमध्ये महसूल मंत्री विखे पाटील होते अध्यक्ष महाराज, आणि मी आताही प्रयत्न केला पण तो प्रश्न लागला नाही अध्यक्ष महाराज. लक्षवेधी लावायचा प्रयत्न केला तर तेही लागली नाही अध्यक्ष महाराज. कारण वेगळी आहेत. 1870 साली मीरा भाईंदर येथील एकूण 3688 जमीन रामचंद्र लक्ष्मणजी यांना 999 वर्षासाठी भाडेपट्ट्यावर देण्यात आली. अध्यक्ष महाराज, इंग्रजकालीन आहे. अध्यक्ष महाराज, या सगळं झाल्यानंतर 1945 मध्ये ही जमीन इन्स्टेट इन्व्हेस्ट कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आली. ही कंपनी त्या काळात अध्यक्ष महाराज स्वातंत्र्याच्या पहिले, तिचे आता ट्रस्टी बदललेत अध्यक्ष महाराज सगळे. 1950 मध्ये नवीन महसूल नोंदणी करत असताना कंपनीचे हक्क सरकारी भाडेपट्ट्याद्वारे म्हणून नोंदवले गेले. तेव्हापासून हे करप्शन चाललं अध्यक्ष महाराज. तथापि सरकारी मालकीचे हक्क या नोंदीमध्ये पुरेसे संरक्षित केले गेले नाहीत आणि सरकारी मालकीच्या जमिनीचा वर्ग 2 ऐवजी वर्ग 1 म्हणून चुकीची वर्गवारी करण्यात आली. अध्यक्ष महाराज, ही जमीन होती त्यावेळेस 3688 एकर आणि अध्यक्ष महाराज, ती जमीन जेव्हा 1950च्या नंतर या जमिनीचं सरळ आकडा जो करण्यात आला 8994 हेक्टर. अध्यक्ष महाराज, म्हणजे 3688 एकरावरून या जमिनीला सरळ 8994 एकर या पद्धतीचं करण्यात आलं अध्यक्ष महाराज. आणि त्यावेळेचे महसूल मंत्री विखे पाटलांनी याच्यावरची एक समिती बनवली. पानसरे म्हणून उपायुक्त त्याच्यामध्ये नेमले आणि त्या समितीनं अहवाल दिला की हे सगळं चुकीचं झालेलं आहे आणि चुकीचं झालं असून सुद्धा ही कंपनी त्या मीरा भाईंदर मध्ये जेवढं काही आता खरेदी होते त्याच्यावर या कंपनीचं एनओसी जिथपर्यंत मिळत नाही, ते एनओसी मिळत नाही तिथपर्यंत ती जमीन फेरफार होत नाही. अध्यक्ष महाराज, आपल्या देशामध्ये सिलिंगचा कायदा आला. सिलिंगचा कायदा आल्यानंतर तशा जमिनी बरोबर करून दिल्या गेल्या होत्या. पण ही कोण आहे कंपनी? या कंपनीला इतकं वर्ष कोण पोचताय? ठीक आहे, एवढे वर्ष चाललेलं आहे, कोणी आवाज नसेल उचलला अध्यक्ष महाराज. पण हा प्रश्न आम्ही उपस्थित केला. याच्यामध्ये अप्पर आयुक्त कोकण यांची एक सदस्यीय समिती तयार झाली, पानसरे नावाचे होते. त्यांनी याच्यामधले सगळे लूप पॉइंट काढलेत आणि अध्यक्ष महाराज, हे सगळं चुकीचं आहे, इनलिगल आहे हे त्या समितीने सांगितलं. महसूल मंत्र्यांना त्या पद्धतीची माहिती दिली. अजूनपर्यंत ऍक्शन होत नाही अध्यक्ष महाराज. कशी सर्रास लूट चालली अध्यक्ष महाराज. एकीकडे राज्याच्या तिजोरीत पैसे नाही, एकीकडे या पद्धतीच्या कंपन्या करून लोक अनेक वर्षापासून लुटताय अध्यक्ष महाराज. मी कुठल्या कोणाच्या सरकारमध्ये होतं असं माझं म्हणणं नाही अध्यक्ष महाराज. आणि म्हणून ही जी मीरा भाईंदर मध्ये या जमिनीचा घोटाळा जो आहे, या घोटाळ्याच्या बद्दल सुद्धा या ठिकाणी मला सविस्तर माहिती आपण द्याल अशी आपल्या वतीने विनंती आहे अध्यक्ष महाराज. मी हे सगळे पेपर आपल्याकडे पाठवतो, आपण माननीय सरकारला द्यावी आहे आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी ही माहिती आपण द्यावी अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज, या ठिकाणी एक महत्वाचा प्रश्न असा आहे की सायबर गुन्ह्यामध्ये महाराष्ट्रात
आज सगळ्यात जास्त आपल्या राज्यामध्ये सायबर गुन्हे वाढत आहेत अध्यक्ष महाराज. माननीय मुख्यमंत्र्यांनी उत्तरात अनेकदा सांगितलं की आम्ही आता याच्यामध्ये AI च्या माध्यमातून ही कारवाई आम्ही करतोय. आम्हाला आता बाकी राज्यामध्ये आमच्याबद्दल दुसरे आमचं जे हे आहे आम्ही जे मॉडेल आहे ते मॉडेल दुसरे राज्य मागतात आहेत अशा पद्धतीने सांगितलं अध्यक्ष महाराज. आता आपलं राज्य त्या पद्धतीने पाहिलं अध्यक्ष महाराज. ऑनलाईन फसवणूकमध्ये 4000 प्लस डेटा चोरी आणि सोशल मीडिया संबंधित गुन्हे याचा समावेश मोठ्या प्रमाणात वाढलेला अध्यक्ष महाराज. मुंबई पुणे तर सायबर गुन्ह्याचे प्रमुख केंद्र आहेत अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज, या ठिकाणी आपण पाहिलं असेल की महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक गुन्हे नोंदवणाऱ्या राज्यापैकी एक आहे. हे बरोबर आहे, आपण नोंदवतो. आता इमानदारी सुरू झालेली असं त्यांचं म्हणणं आहे, म्हणून आपल्या राज्यामध्ये या पद्धतीनं हे गुन्हे दाखल जास्त दिसतात अध्यक्ष महाराज. पण अध्यक्ष महाराज, कन्व्हेन्शन कुठं आहे? आपल्याला खऱ्या अर्थानं गुन्हे आपण नोंदवत असू पण कन्व्हेन्शन नाही, मग खोटे गुन्हे दाखल करताय का हा आरोप त्याच्यामध्ये लागेल अध्यक्ष महाराज. त्यामुळे जे गुन्हे दाखल करतो याचा अर्थ निरपराध लोकांना आपण त्याच्यामध्ये अडवतो काय? कन्व्हेन्शन होत नसेल तर याचा अर्थ तसाच आहे की हे सरकार मुद्दामून जसं अक्षय शिंदेला इन्काउंटर करून पुरावा नाहीसा करण्यासाठी, बदलापूरचं प्रकरण त्याच्यातलं वास्तविकता लपवण्यासाठी, बदलापूरची शाळा कोणाची होती कुठल्या विचाराची होती मी त्याच्यावर जाणार नाही, पण अध्यक्ष महाराज अक्षय शिंदेच्या इन्काउंटर मध्ये ज्या पद्धतीने माननीय हायकोर्टाने जे काही नोंदवलेले अध्यक्ष महाराज ते आपल्या राज्यासाठी भूषणावं नाही. अध्यक्ष महाराज, पोलिसांच्या माध्यमातून अक्षय शिंदेला इन्काउंटर करून मारलं गेलं आणि पुरावेच नष्ट केले गेले हे माननीय उच्च न्यायालयाने त्या ठिकाणी दर्शवलंय अध्यक्ष महाराज. हे अक्षय शिंदेला इन्काउंटर करण्याचे आदेश जो कोणी संजय शिंदे नावाचा PI होता त्याला कोणी दिलं याचंही माहिती आम्हाला सभागृहामध्ये पाहिजे अध्यक्ष महाराज. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो अध्यक्ष महाराज, एकीकडे आपण या राज्यात जास्त आहे या राज्यात कमी आहे असे भाषण आपण अनेक वर्षापासून ऐकतोय अध्यक्ष महाराज. आपण आपल्या राज्यामध्ये काय आणि आपण आता आपल्या राज्यामध्ये जे काही आहे एक सक्षम मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला असं आपण सगळेजण म्हणतोय. त्यांच्याकडेच गृह खातं अनेक वर्षापासून आहे. अध्यक्ष महाराज, हे सगळे प्रकरण महाराष्ट्रामध्ये थांबले पाहिजेत. महाराष्ट्र चांगला झाला पाहिजे. महाराष्ट्र हे कायद्याचं राज्य म्हणून पुढे आलं पाहिजे. हीच भूमिका आमची आहे. आरोप लावण्याच्या पेक्षा राज्य हे कायद्याचं झालं पाहिजे. पण हे विरोधक आहेत म्हणून यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करा, यांच्यावर कारवाई करा, या पद्धतीची जी काही भूमिका येते अध्यक्ष महाराज हे महाराष्ट्राला भूषणावं नाही. आज तुमचा दिवस आहे, उद्या आमचा दिवस येईल. काय या महाराष्ट्रामध्ये एकमेकावर हे टोळी युद्ध आपल्याला करायचं आहे का? हे प्रश्न या ठिकाणी निर्माण होणार आहे अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज, मी या ठिकाणी एक महत्वाचा विषय उपस्थित करतो अध्यक्ष महाराज की त्या लोडाची काय म्हणायचं नाही ना? हा, बोला बसू नानासाहेब, बोला बोला. ते तुमच्या पक्षाकडून 16 नावं आहेत त्याच्यामुळं पॉइंटेड घ्या. पॉइंटेडच घेतो. कागद खूप आहेत. सेट मी काल तुमच्या जिल्ह्यात गेलो होतो. समोर समोर सुरू करा. अध्यक्ष महाराज, आपल्याला लक्षात असेल की अध्यक्ष महाराज NCRB 2023 चा अहवाल दर्शवतो की राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असले तरी काही क्षेत्रात उदाहरणार्थ सायबर गुन्हे, महिलाविरुद्ध गुन्हे विशेष लक्ष देण्याची गरज आहे अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज, मुंबई या आर्थिक केंद्र असलेल्या संपत्ती आणि सायबर गुन्ह्याचे प्रमाण जास्त वाढत आहे आणि पुणे अध्यक्ष महाराज, फक्त पुण्यातच नाही अध्यक्ष महाराज, ड्रग्जचं प्रमाण हे जे आहे हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळीकडे चाललेलं. अध्यक्ष महाराज, सकाळी एक लक्षवेधी होती आणि त्या लक्षवेधीमध्ये एक विशेष असा होता अध्यक्ष महाराज की ड्रग्जच्या बाबतची लक्षवेधी होती
आणि स्वतः सत्ता पक्षाच्या आमदारांनी सुद्धा त्या पद्धती सांगितले की समुद्र मार्गाने मोठ्या प्रमाणात हे ड्रग्ज आपल्या महाराष्ट्रात येतात. अध्यक्ष महाराज, खरं तर समुद्रामधून समुद्र मार्गाने ड्रग्ज मोठ्या प्रमाणात येत असताना आणि हे समुद्राच्याच मार्गात थांबवले गेलेत, तर अध्यक्ष महाराज हे ड्रग इकडे खाली जाणार नाही, आपल्या राज्यातली तरुण पिढी बर्बाद होणार नाही. अध्यक्ष महाराज, मग राज्य सरकारला समुद्रातलं ड्रग्ज थांबवण्यामध्ये का अपयश आलेलं आहे त्याचं उत्तर आपल्याला पाहिजे अध्यक्ष महाराज. आणि अध्यक्ष महाराज, एक या ठिकाणी महत्वाचं आहे, मगाशी आमचे मित्र सुनील प्रभूंनी सांगितलं की एका जणांतर शेतकऱ्यांना फसवण्यासाठी इंटरनॅशनल टुरिझम फेस्टिवल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने केंद्र सरकारच्या दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ट्रेडमार्कचा गैरवापर करून, म्हणजे जे दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल आहे त्या बॅनरचा उपयोग करून एका भामट्यानं याच्यामध्ये ट्रेडमार्कचा गैरवापर करून शासनाचा कार्यक्रम असल्याचा भासून कोट्यावधी रुपयाचा गैरव्यवहार केला. अध्यक्ष महाराज, माझा एक सवाल आहे याच्यामध्ये, अध्यक्ष महाराज, हे चालत असताना आमचा पोलीस काय करत होते, आमचं गुप्तचर विभाग काय करत होतं, ते खरंच आहे की खोटं आहे, त्याला वेळेवर पकडलं का गेलं नाही. अध्यक्ष महाराज, प्रशासनामध्ये लोक असले शेतच कुंपणच शेत खाते आहे का, हे प्रश्न या ठिकाणी निर्माण झाले अध्यक्ष महाराज. आणि म्हणून या कायदा सुव्यवस्थेच्या माध्यमातून मी आपल्याला एवढंच सांगतो अध्यक्ष महाराज की राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे आणि त्यासाठी राज्य सरकारने उपाययोजना केली पाहिजे. टिंगलटवाळकी करण्यापेक्षा खऱ्या अर्थानं वास्तविकता काय, जो नागपूरचा प्रश्न तो आमच्यासाठी महत्वाचा, आमच्यासाठीच नव्हे तर राज्यासाठी महत्वाचा आहे. महाराष्ट्र विभाजित करण्याचा प्रयत्न जो नागपूरमधून चालवला गेला तो कदापि हा महाराष्ट्र सहन करणार नाही अध्यक्ष महाराज. आणि म्हणून नागपूरचा जो मी प्रश्न विचारलेला आहे की जे आयातचं जो चादर होतं ते मुख्यमंत्री म्हणतात की नव्हतं, ते आम्ही दुर्बीण लावून पाहिलेलं आहे, तर ठीक आहे, पण तुम्ही का कब्जात घेतला नाही या प्रश्नाचं उत्तर आम्हाला दिलं पाहिजे. कोण तिथं पोलीस होते, तुमचं त्या आपण टीव्हीवर पाहत होतो अध्यक्ष, मला पोलीस दिसतात तिथं, पण त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी ते सांगण्यामध्ये ते डायव्हर्ट करतात आहे, निर्दोष लोकांवर गुन्हे दाखल केले जातात आहे नागपूरमध्ये. अध्यक्ष महाराज, ज्या लोकांनी हे जे प्रतिकात्मक ते जाळलं त्यांच्यावर काही नाही, त्यांना गेले ते समोर आपलं तिथं गेलं, त्यांना दुसऱ्या तातडीनं जमानत झाली. कायदा करायचा तर सगळ्यांना समान करा, समान कायदा करा अध्यक्ष महाराज. त्यांच्या घरावर डोजर चालवतात तर त्यांच्या घरावर डोजर चालवा. आता तेही पोरं आमचीच आहेत, बहुजनाचीच पोरं आहेत, ते ठाकरे वगैरे नावाची जी पोरं आहेत ना तिथं बजरंग दल वगैरे, ते आमचीच बहुजनाची पोरं आहेत. सगळ्यांच्या घरावर चाला आणि जे कोणी वक्तव्य करतात या पद्धतीचं त्यांच्या घरावर चालवा ना अध्यक्ष महाराज, त्यांच्या घरावर डोजर चालवा. मुख्यमंत्री सांगत होते ना परवा, तर त्यांच्या घरावर डोजर चालवा ज्यांनी या पद्धतीचं हिंदू मुसलमान वाद करतात, पेटवतात, त्यांच्या घरावर डोजर चालवा. डॉक्टर प्रशांत कोरटकरच्या घरावर चालवणार का डोजर? सोलापूरकरांच्या घरावर डोजर चालवणार का? त्यांच्या घरावर डोजर चालवा. मग समजेल आपल्याला की आमचं सरकार एकदम समान न्याय देण्यात काम करत आहे. आणि म्हणून अध्यक्ष महाराज, या सगळ्या प्रश्नाची उत्तरं सरकारच्या वतीनं आम्हाला अपेक्षित आहे. आणि मला असं वाटतं की मुख्यमंत्री एकदम मजबूत मुख्यमंत्री आहे, न्याय सगळ्यांसाठी चांगला करतील अशी अपेक्षा आहे. असं मी बोलून या अंतिम आठवड्याच्या प्रस्तावावर एवढंच सांगेल की ह्या जनतेच्या जनभावना आहेत. आम्ही राजकारणासाठी हा प्रस्ताव आणलेला नाही, जनतेच्या भावना मांडण्यासाठी या ठिकाणी हा प्रस्ताव आणलेला आहे, एवढं म्हणतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. राजकुमार